नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांची ई-केवायसी चालू झालेली आहे. परंतु ई-केवायसी करताना आपल्याला समस्या येत आहेत. दररोज सीएससी सेंटरला चक्रा माराव्या लागत आहे, तरी पण ई-केवायसी कंप्लीट होत नाही. तर या समस्यावर काय उपाय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तुम्ही जर आमचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक. लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना बऱ्याच वेळेला एरर येत आहे, त्यामुळे ई केवायसी करण्यासाठी गडबड करू नका. वेबसाईट मध्ये अजून बरेच अपडेट केले जायचे बाकी आहे, कारण अनेक लाभार्थ्यांना विविध प्रश्न आहेत. जसे की काही लाभार्थ्यांचं आधार कार्ड लग्नापूर्वीचे आहे, नंतर त्यांनी लग्नानंतरचे नाव चेंज केलेले नाही, परत ते करायचे बाकी आहे. काहींनी लग्नाच्या पहिलचे आधार कार्ड वरती फॉर्म भरलेला आहे, लग्नानंतरचे नाव चेंज केलेले आहे. अशा अनेक लाभार्थ्यांना नेमके आधार कार्ड नंबर कोणाचा टाकावा असे बरेचसे प्रश्न आहेत. तर त्या संदर्भात अजून परिपत्रक स्पष्टपणे आलेले नाही, त्यामुळे अशा बहिणींनी ई केवायसी करण्यासाठी अजिबात गडबड करू नका. आपल्याकडे अजून 2 महिने वेळ आहे. वेबसाईट लवकरात लवकर चालू होईल. चालू झाल्यानंतर ई केवायसी कशी करायची हे तुम्हाला सांगितले जाईल. ई केवायसी करताना आपल्याला नेमकं एरर काय काय येतोय ते आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना येणारे प्रॉब्लेम्स. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना अधिकृत पोर्टलवर आपण गेल्यानंतर एखाद्या वेळेस वेबसाईटच ओपन होत नाही, तर काही वेळेस वेबसाईट ओपन झाल्यानंतरही ओटीपी येतो, तर ओटीपी टाकताना एरर येतो. प्रमुख अडचण लाडकी बहीण काही वेळेस लाडकी बहीण योजनेची वेबसाईटच चालत नाही, तर वेबसाईट वर खूप लोड असल्यामुळे ती व्यवस्थित काम करत नाहीये. ती कधी कधी बंद आहे. तुम्हाला खूप घाई असेल तर रात्री 12, 1, 2, 3 च्या वेळेस तुम्ही ई केवायसी चा प्रयत्न करू शकता. त्यावेळेस ई केवायसी होऊ शकते, कारण साईट वर लोड खूप कमी असतो.